नमस्कार, मी रत्नाकर आणि आपण पाहत आहात नागपूर समयचं मराठी बातमीपत्र। आजच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठी घडामोड झाली आहे। तब्बल 17 राजकीय पक्षांनी एकत्र येत नागपूर परिवर्तन मोर्चाची स्थापना केल्याची घोषणा करण्यात आली आहे। शहराचा विकास आणि जनहिताच्या मुद्द्यांवर भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसला मजबूत पर्याय देणार असल्याचा दावा या मोर्चाने केला आहे। पत्रकार परिषदेत जय विदर्भ पार्टीचे अरुण केदार, अहमद कादर, तात्यासाहेब मते यांच्यासह इतर नेत्यांनी शहरातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली आरोग्य व्यवस्था, शिक्षणातील घसरण आणि मूलभूत सुविधांची दयनीय अवस्था यावर तीव्र टीका केली। परिवर्तन मोर्चा नागपूर महानगरपालिकेच्या सर्व 38 प्रभागांमध्ये संयुक्तपणे निवडणूक लढवणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे। नाशिक जवळील मुंबई नाशिक महामार्गावर ठाकूरवाडी परिसरात अचानक घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। धावत्या अवस्थेत असलेल्या एका ट्रकला भीषण आग लागली। या ट्रकमध्ये सल्फर भरलेलं असल्यानं काही मिनिटातच आगीनं रौद्ररूप धारण केलं। चालकानं प्रसंगावधान राखत ट्रक तात्काळ रस्त्याच्या कडेला उभा केला आणि वेळीच खाली उतरल्यानं मोठा अनर्थ टळला। या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रक मात्र पूर्णपणे जळून खाक झालाय। घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि नगर परिषदेच्या अग्निशमन दलानं घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं। उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यात पोलिसांच्या कारवाईवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। सकाळी चकमकीत जखमी झालेला 25,000चा इनामी गुन्हेगार शिवम भारती सायंकाळपर्यंत पोलीस कोठडीतून फरार झालाय। चकमकीदरम्यान पायात गोळी लागल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि उपचारानंतर न्यायालयात हजर करण्याची तयारी सुरू होती। मात्र जखमी अवस्थेत असतानाही शिवम भारतीनं पोलिसांच्या निगराणीला चकमा देत पळ काढला। फरारीची माहिती मिळताच पोलीस विभागात खळबळ उडाली। जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आणि अनेक पथकं शोधासाठी रवाना करण्यात आली। प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता ड्युटीवरील निष्काळजीपणाबद्दल काही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले। दरम्यान रात्री उशिरा सुरू असलेल्या शोध मोहिमेनंतर फरार गुन्हेगाराला पुन्हा अटक केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे। या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम धर आपल्या साध्या पण प्रभावी अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करत आहे। कोणताही दिखावा न करता विविध भूमिका साकारत यामीने आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली आहे। हक, अनुच्छेद 370, OMG 2, उरी, द सर्जिकल स्ट्राईक आणि अ थर्सडे या चित्रपटांमधील तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनावर खोल ठसा उमटवणाऱ्या ठरल्या आहेत। यामीच्या अभिनयाची खासियत म्हणजे सहजता, भावनांची स्पष्टता आणि संयमित सादरीकरण। मोठ्या हावभावांपेक्षा सूक्ष्म अभिनय, भावपूर्ण मौन आणि साधे संवाद यातून ती प्रसंग अधिक प्रभावी करते। तिच्या भूमिका प्रेक्षकांना स्थिरतेची आणि अंतर्मुखतेची ताकद अनुभवायला लावतात। ही 5 चित्रपट केवळ तिच्या फिल्मोग्राफीची झलक नसून दिखाव्यापेक्षा खोली आणि आशयाला प्राधान्य देणाऱ्या कलाकाराचं एक ठोस उदाहरण आहे। तर आजच्या या बातमीपत्रामध्ये इतकंच। देश, जग आणि तुमच्या शहरातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी नागपूर समय पाहत राहा। लवकरच आपण पुन्हा भेटू एका